जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमध्ये मुक्कामी आहे। पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना भोजनासाठी परंपरेनुसार पिठलं भाकरीचा जोरदार बेत गावकऱ्यांनी आखलेला आहे। गेल्या 80 वर्षांपासून या ठिकाणी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पिठलं भाकरी करण्याची परंपरा यवत ग्रामस्थ जोपासतात। यवत गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येत पालखी मुक्कामाच्या स्थळी पिठलं भाकरीचा बेत करत असतात। यवत गावकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। पाहूया। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवत खरं मुक्काम असणार आहे। या यवत गावकऱ्यांच्या वतीने खरं तर जे काय वारकरी आहेत या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने पिठलं आणि भाकरी खरं तर या ठिकाणी बनवण्यात येते। मला सांगा ही किती वर्षाची परंपरा आहे आणि कशा प्रकारचे आता तुमचं नियोजन झालं आज पालखी मुक्कामी येते? जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज यवत मुक्कामी येत आहे। सालाबाद आम्ही दरवर्षी आल्यापासून ते आजपर्यंत जेवढा मुक्काम पालखीचा इथं झालेला यवतला त्यांना एकच मेनू देतो, बेसन भाकरी। आम्ही मध्यंतरी त्यांना विचारलं होतं की आम्ही आपल्या इथं मस्तपैकी तुम्हाला पाहिजे तो पदार्थ करून देतो, बुंदी देतो काय, तर म्हणले पालखी जाग्यावर तर निघल्यापासून तर पालखी शेवट पंढरपूरला जातो बेसन भाकरी हा पदार्थ कुठे मिळत नाही। त्याच्यामुळं आमचं जे ग्रामस्थाचं पूर्वीचं बेसन भाकरीचा जो बेत होता तोच तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा, आम्हाला दुसरा काही देऊ नका। गावातले दुकानदार लोक आम्हाला खुशीने मागल तेवढं बेसन आणि मागल तेवढं तेल देतात। साधारण 60-65 डबा तेल जमतं, 400-500 किलो आम्हाला बेसन जमतं। एवढे सगळे व्यापारी मंडळ अगदी स्वखुशीने त्यांच्या दारात आम्ही गेलो वही घेऊन की स्वखुशीने बेसन तेल देत असतात। आम्ही गावच्या वतीने ग्रामस्थ साधारण 400-500 किलोची बाजरी घेऊन आम्ही स्वतंत्र भाकरीचं थापतो। परंतु परत प्रत्येक घरटी कोणी 1 पोत्याच्या, कोणी अर्ध्या पोत्याच्या, कोणी 25 किलोच्या, कोणी 10 किलोच्या, 11 किलोच्या, अशा प्रत्येक घरात इथं भाकरी येते। एवढ्या भाकरी जमा करणं शक्यच नाही कोणाला, कारण पब्लिक जास्त आहे। एवढ्या पब्लिकला अन्नदान करायचं म्हटल्यानंतर आमच्या गावामध्ये आज गरीबातला गरीब माणूस सुद्धा 11 चपात्या किंवा 11 भाकरी आणून देतो। गावातील अनेक तरुण ज्येष्ठ गावकरी संपूर्ण एकत्र येत त्यांनी या ठिकाणी पिठलं भाकरीचं आयोजन वारकऱ्यांसाठी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, यवत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।